डायरेक्ट कुकरमध्ये अगदी झटपट आणि परफेक्ट चिकन पुलाव कसा बनवायचा हे मी आज दाखवणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये मोठे 2 चमच तेल आणि 1 छोटा चमच तूप घातले। नंतर थोडे खडे मसाले घातले। नंतर 2 मोठे कांदे उभे बारीक कापून घातले। कांदा शिजण्यासाठी थोडेसे मीठ घातले। 1 टोमॅटो बारीक चिरून घातला। टोमॅटो कांदा शिजला की त्यामध्ये थोडीशी हळद व घरातील बेसिक मसाले घातले। मसाले छान परतून घेतले। नंतर चिकन घातले। चिकन छान मिक्स करून घेतले। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली। परत एकदा चिकन छान मिक्स करून घेतले। आता यावरती एक झाकण ठेवले आणि त्यावरती थोडंसं पाणी ठेवले। आता हे झाकण बाजूला ठेवले। चिकनला इथे तेल छान सुटले आहे। आता परत एकदा चिकन परतून घेतले। तांदूळ घातले। आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घातले। चवीप्रमाणे मीठ घातले। आता हे सर्व मिक्स करून शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली। आता झाकण लावून मीडियम गॅसवर फक्त 1 शिट्टी करून घेतली। कुकर मधली सगळी वाफ गेल्यानंतर झाकण काढले आहे। बघा किती छान फुललेला मस्त असा चिकन पुलाव तयार झाला आहे। एकाच कुकर मध्ये कमी भांडी, कमी मेहनत आणि चव मात्र जबरदस्त। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।